संपूर्ण जगामध्ये आता भारताची बदनामी कोण करतंय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार करतंय. विरोधी पक्षातले राहुल गांधी यांच्यासह सर्व नेते करत आहेत की जे व्यवस्थेच्या विरुद्ध प्रश्नचिन्ह उभं करत आहेत. ते विद्यार्थी करत आहेत, निष्पाप विद्यार्थी करत आहेत, त्यांचे पालक करत आहेत, की सर्वोच्च न्यायालय करत आहे. नेमकं कोण करत आहे? अतिशय विदारक अशी स्थिती निर्माण झालेली आहे. निमित्त घडलेलं आहे नीट परीक्षा लीक होण्याचं, पुन्हा ती रद्द करून ती दुसऱ्यांदा घेण्याचं आणि ते सर्व पातक दुसऱ्यांवर फोडण्याचं. आणि जे आंदोलन करत आहेत लाखो विद्यार्थी देशभरामध्ये, ते सगळे अतिरेकी आहेत. त्यांना परदेशातून पैसा येतोय. ते लेफ्टिस्ट विचारांचे आहेत, ते माओवादी आहेत, ते अर्बन नक्सलिट आहे, वगैरे वगैरे शब्दामध्ये हिनवलं जात आहे. आणि मूळ जो प्रश्न आहे शिक्षण व्यवस्थेवरचा, त्यावर मात्र चर्चा करायला कुणालाही वेळ नाही, हे विद्यार्थी आणि पालक सोडले तर. आज राहुल गांधींनी विरोधी पक्ष नेता म्हणून अतिशय जबाबदारीने जी पत्रकार परिषद घेतलेली आहे, त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे, तो प्रश्न सरकारला सहन होण्यासारखा नाही. आणि तो प्रश्न विचारत असताना, त्याचं गांभीर्य लक्षात आणून देत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला पाहिजे. गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाल्याशिवाय संसदेत चर्चाच व्हायला नको. माफी मागितली पाहिजे पंतप्रधानांनी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केलेली आहे. दुसरीकडे किती डोके फोडा, छातीवर वार करा, कोवळी पोरं, मुलं मुली त्यांच्यावर वार करा, त्यांना देशद्रोही ठरवा, पण आम्ही राजीनामा घेतल्याशिवाय हटणार नाही, अशी कणखर भूमिका विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे. त्यांना देशभरातून प्रतिसाद मिळतोय. नुसता देशभरातून नाही, जगभरातून प्रतिसाद मिळतोय. आणि मग याच्या मागे नेमकं कोण आहे, कोण अपराधी आहे, हे खापर कुणाच्या डोक्यावर फोडलं पाहिजेत, याविषयी आपण थेट विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात. हे बघा, काल जे घडलेलं आहे दिल्लीमध्ये, ते अतिशय भयावह आहे. म्हणजे काय घडलेलं आहे? दोन पातळीवर विचार करा. एक, सामाजिक पातळीचा विचार करा. अभिजित तिपके, सोनम वांगचुक यांनी उभं केलेलं आव्हान, आंदोलन, हे नरेंद्र मोदी सरकारला झेपलेलं नाही. जे सरकार आपण आपल्या अहंकाराचा फणा काढून, आपल्या कायद्याचा धाक दाखवून आणि ते कसं मोडायचं आहे याची आपल्याला जणू सवय झालेली आहे. त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही. त्यामुळं जसा नीटचा पेपर लीक झाला, ती परीक्षा रद्द करावी लागली, तेव्हापासून ते आत्तापर्यंत अवाक्षरही न बोललेलं सरकार आता मात्र राहुल गांधींकडे जितेंद्र सिंह यांना पाठवत आहे, सोनम वांगचुक यांच्याकडे JP नड्डांना पाठवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता कुठेतरी बळे बळे एखादं विधान करायला लागलेले आहेत. ही सगळी परिस्थिती आहे. सरकारची सटपटलेली आहे, म्हणजे सरकारची फाटली आहे असं मी म्हणणार नाही. कारण की विद्यार्थ्यांची जी सटकलेली आहे, म्हणजे प्रकाश राज यांचा तो गाजलेला सिनेमा, आणि त्याच्यामध्ये आता माझी सटकली, आणि मग ती सटकल्यावर काय होऊ शकतं? सर्वसामान्य माणूस ज्या वेळेला रस्त्यावर उतरतो, त्यावेळेला त्याला कसं स्वीकारायचं आहे, त्याच्या वेदना कशा जाणून घ्यायच्या आहेत, याचं भान न ठेवता कशा प्रकारे जबरदस्ती करायचा आहे, जुलूम करायचा आहे, हे दाखवून दिलेलं आहे मोदी सरकारने. आणि आपल्याला सर्वोच्च न्यायालय जाब विचारू शकणार नाही याची पूर्ण खात्री मोदी सरकारला आहे. का बरं आहे ती? कारण की आजच बघा,
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या समोर काही वकिलांनी ज्या वेळेला हा प्रश्न पेन ड्राईव्ह सह मांडला की बघा, लहान मुलींवर, महिलांवर, कोवळ्या मुलांवर कशा लाठ्या बरसलेल्या आहेत, अश्रुधुराच्या नळकांड्या कशा सोडलेल्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना कसं जखमी केलेलं आहे, अत्याचार केलेला आहे, मरेस्तोर मारहाण केलेली आहे, याचा पेन ड्राईव्ह घेऊन हे वकील ज्या वेळेला त्याच सूर्यकांत सरन्यायाधीश यांच्यासमोर उभे राहिले, जे सूर्यकांत असं म्हणाले होते कॉकरोच आणि काय परजीवी वगैरे वगैरे असे शब्द त्यांनी मांडले होते, आणि तिथूनच जे आंदोलन सुरू झालं, व्यंगात्मक पद्धतीने आंदोलन सुरू झालं, अभिजित दीप्ती यांनी ते केलं, आणि बघता बघता त्याचा जो म्हणजे तो जो वन्य आहे सोशल मीडिया मधला, आता तो मोठ्या आगीच्या लोहळामध्ये रूपांतरित झालेला आहे, मोठा ज्वालामुखी भडकलेला आहे. मग ज्या वेळेला वकील सांगतात की मेहरबान न्यायालयाने याच्याकडे लक्ष द्यावं, त्यावेळेला सूर्यकांत यांनी काय म्हणावं? ते काय म्हटलेले आहेत की आम्हाला अशा गोष्टी बघायला वेळ नाहीये, अशा छोट्या मोठ्या गोष्टीकडे बघायला आम्हाला वेळ नाही, ही गोष्ट छोटी आहे. जर कोट्यावधी मुलं जर प्रश्न विचारत आहेत, नुसते परीक्षा फुटीचे प्रश्न नाही आहेत. म्हणजे जसं राहुल गांधींनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, गेल्या 10 वर्षांमध्ये 152 वेळेला पेपर लीक झालेले आहेत वेगवेगळ्या परीक्षांचे. हे नीट, सीबीएसई, यूपीएससी, एमपीएससी, टीईटी वगैरे वगैरे अनेक परीक्षांचे पेपर लीक झालेले आहेत, 10 वर्षांमध्ये झालेले. आणि या परीक्षा आहेत, म्हणजे एक जर नीटची परीक्षा आपण समोर ठेवली, ज्याला 22 लाख विद्यार्थी बसले होते, त्या पालकांनी केलेला खर्च आणि मध्यमवर्गीय गरीब कुटुंबांनी केलेला खर्च, त्यासाठी काढलेलं कर्ज, अहोरात्र घेतलेले परिश्रम, 2 वर्ष सलग घेतलेले परिश्रम, याची सगळी गोळाबेरीज जर केली आणि त्याचं जर आर्थिक बजेट मांडायचं ठरवलं एकूण, तर ते किती व्हावं एका वर्षामध्ये या नीट परीक्षेचं? 1,32,00,00,000 असं राहुल गांधींनी सांगितलं. आणि केंद्र सरकारचं एकूण शिक्षणावरचं बजेट किती आहे? ते बजेट आहे 1,40,000,000,000 इतकंच. म्हणजे किती टक्के खर्च करताय तुम्ही? म्हणजे लोक तुमच्यापेक्षा जास्त खर्च करत आहेत, लोकांची ती गरज आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला महासत्ता व्हायचं आहे, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट करायची आहे. त्याच्यामुळे आरोग्य, शिक्षण अशा चिल्लर गोष्टीवर खर्च कुठं करायचा? म्हणजे इतर प्रगत राष्ट्र ज्या महासत्ता खर्च करतात 6% वर, भारत सरकार किती खर्च करत आहे? 2%, 2.5%, 3% किती खर्च करत आहे? आणि मग पुन्हा मधल्या काळामध्ये जे ते एनईपी आणलं 2020, त्यामुळं काय झालेलं आहे? शिक्षणाचं जे सार्वत्रिकीकरण आहे, त्याच्याऐवजी खाजगीकरणाचा मार्ग स्वीकारलेला आहे. त्याचे काय परिणाम झालेले आहेत? ज्या वेळेला मेरे 140 करोड देशवासी हो असं म्हणता तुम्ही, त्याच्यामध्ये 65% लोक 35च्या खालचे आहेत, जेन झी लोक आहेत. त्यांच्या शिक्षणाचं, त्याच्या आधीची मिलेनियल पिढी, यांचं अल्फा पिढी, यांच्या शिक्षणाचं काय? यांच्यावर काय लक्ष देताय तुम्ही? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पदवी मिळाली, पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला, तर नोकरी मिळेल याची खात्री आहे का? त्याची खात्री नाही. आता राहुल गांधींनी जो कळीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे, तो सर्वात महत्वाचा म्हणजे तो काय, की आता मॅन्युफॅक्चरिंग आहे, तुमचं कॉर्पोरेट सेक्टर आहे, एंटरप्रेन्योरशिप आहे यामध्ये, आणि पब्लिक सेक्टर आहे, याच्यामध्ये आता जॉबच नाहीये, जागा भरलेला आहे, ओव्हरफ्लो झालेला आहे. मग एकमेव कोणतं क्षेत्र आहे? सरकारी क्षेत्र आहे, सरकारी नोकऱ्या. त्या सरकार देत आहे का? सरकारने आता प्रत्येक गोष्टीचं कंत्राटीकरण केलेलं आहे.
तात्पुरत्या नेमणुका केल्या जातात, मधल्या दलाल कंपन्यांना पाहिजे तेवढं दिलं जातं, मात्र बाकीच्यांना दिलं जात नाही. अगदी अग्निवीरचं उदाहरण घ्या. म्हणजे 4 वर्ष करा, लढा, आणि तुम्ही मेला तर काही शहीद नाही, तुम्हाला तो दर्जा नाही दिला जाणार, तुम्हाला काही लाख रुपये दिले जातील, त्याच्यात तुम्ही समाधान बाळगा, अशी अवस्था आहे. मग अशा परिस्थितीमध्ये या मुलांनी हे जे मनुष्यबळ आहे, म्हणजे तुम्ही डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या गप्पा मारताय, मग याच्यामध्ये तुम्ही करणार काय, हा प्रश्न आहे. आणि मग आता पुन्हा लक्षात घ्या, ही जी काही परिस्थिती आहे, हे सरकार एकही शब्द न बोलल्यामुळे. आज सरकार म्हणतंय, काय म्हणतंय सरकार? अहो राहुल गांधी, तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दारासमोर कशाला ठिय्या मांडताय? तिकडे जंतर मंतरवर जेवढी गर्दी आहे त्याच्या दुप्पट चौपट जर गर्दी तुमच्या मागे येऊन जर राजकीय दृष्ट्या जर गोळा झाली तर लॉ अँड ऑर्डरचा मोठा प्रश्न निर्माण होईल. त्यापेक्षा तुम्ही असं करा, पीएमओ कार्यालयातले जे मंत्री आहेत जितेंद्र सिंह यांच्याशी जरा चर्चा करा, आणि मग उद्या बघू काय करायचं ते. म्हणजे ज्या वेळेला हा मोर्चा संसदेच्या आवाराच्या तिथं येऊ पाहत होता, त्यावेळेला संसदेमध्ये चर्चा झाली पाहिजेत अशी मागणी ज्या वेळेला ओमप्रकाश बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष यांच्या समोर केली जात होती, त्यावेळेला ओमप्रकाश बिर्ला असं म्हणतात, मी सरकारला विचारून सांगतो काय करायचं. बरं, सरकार म्हणजे कोण? पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकमेव सरकार आहे. ते तर निघून गेले ती चर्चा सुरू व्हायच्या आधी, की आता हे असं बाहेर लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झालेला, आपले केंद्रीय सुरक्षा जवान तैनात झालेले, पोलीस आहेत, आणि मुख्य म्हणजे जरी भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याने जे काही साध्या वेशातले पोलीस आणि बॅच नसलेले पोलिसांचे ड्रेस घालून जे गुंड या विद्यार्थ्यांवर सोडण्यात आले होते, ते सगळे आहेत, त्याच्यामुळे चिंता करायची नाही, ते पळून तिथून निघून गेले. आणि मग ज्या वेळेला राहुल गांधींनी देखील डोकं चालवलं, शेवटी राहुल गांधींना काय राजकारण करायचं आहे, काय म्हणायचं ते म्हणा, पण त्यांनी डोकं चालवलं. मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ते गेले, कारण मल्लिकार्जुन खरगे यांचा वाढदिवस, तिथं त्यांनी जे काही चहापान केलं तिथं, त्याच्यानंतर ते बाहेर पडले आणि 7 लोक कल्याण मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे निवासस्थान आहे तिथं जाऊन ते पोहोचले. त्याच्यानंतर हा भारतामधला पंतप्रधानाला जेवढं महत्व आहे तेवढंच अपोजिशन लीडरला सुद्धा महत्व आहे, याचं भान विसरून कशा पद्धतीने राहुल गांधी यांची दडपशाही केली, त्यांचं तोंड दाबलं, त्यांना हिंसा पोहोचवली, त्यांचं रक्त सांडलं, त्यांना उचललं, त्या गाडीमध्ये कोंबलं, कुठं नेणार आहेत हे काही सांगितलं नाही, हे सगळं झालेलं आहे. आणि याच्यामुळं काय झालेलं आहे? याच्यामुळं बदनामी झाली नाही भारतीय लोकशाहीची, हे. आणि मग राहुल गांधी तितक्याच खिलाडूपणे काय म्हणाले, ठीक आहे माझं असं जसं झालेलं आहे, पण मला पोलीस जे उचलत होते तर ते कानामध्ये मला सांगत होते की हे सरकार को बदलो, असं ते म्हटलं. मग आता राहुल गांधी यांच्याकडं हे विद्यार्थी जसे मोठ्या आशेने पाहत होते, पाहत आहेत. राहुल गांधी यांनी अतिशय जबाबदारीने आपली मोहब्बत की दुकान चालवत चालवत युवकांचे प्रश्न देशभर मांडलेले आहेत, आणि आता त्यांनी तो मुद्दा उचललेला आहे. मग जंतर मंतरवर का आले नाही, मग पवन खेरांनाच का पाठवलं, अमुकच का केलं, असे प्रश्न विचारण्यात आता काही अर्थ नाहीये. त्यांनी सौ सुनार की एक लोहार की टाकलेली मोदी सरकारच्या विरुद्ध प्रश्न विचारलेले आहेत. आणि आता तुम्ही चर्चा, मग आता काय झालेलं आहे, आज पुन्हा दुसऱ्या दिवशी संसदेमध्ये लोकसभेमध्ये की बिर्ला हे एकदम असे हसत खेळत एकदम म्हणत देते, अरे बोला, तुम्हाला काय पेपर लीकचं बोलायचं ते बोला, अखिलेश यादव तुम्ही बोला, केसी वेणुगोपाल तुम्ही बोला, किरण रिजिजूजी बोला, कारण ते मंत्री आहेत, कायदा मंत्री, काय ठरवायचं ते ठरवा. आणि किरण रिजिजूजी ज्या वेळेला बोलत होते त्यावेळेला ते काय म्हणत होते लक्षात घ्या. ते म्हणत होते या पेपर लीकच्या संदर्भात काय, किती, कोणत्या कायद्यान्वये आपल्याला चर्चा करायची,
स्थगन प्रस्ताव करायचा आहे का 93 अन्वय तात्पुरती चर्चा करायची, काय करायची ती करू आपण पेपर लीकच्या संदर्भात. मुख्य मागणी काय आहे आता? पेपर लीक तर आहेच आहे. मुख्य मागणी आहे की काल ज्या पद्धतीने देशद्रोही संबोधित, लोकशाही विरोधी समजत, ज्यांच्यावर लाठी हल्ले केले झालेले आहेत, डोके फोडलेले आहेत, त्या प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे. क्रूर हल्ला केलेला आहे, ही मागणी आता राहुल गांधींनी केलेली. मग आता ती मागणी पूर्ण करणार काय? आता सीजेआय आपले सूर्यकांत काय म्हणाले तर आपण बोललो त्याच्यावर. मग असा प्रश्न आहे, आता लोकांनी न्याय कुठं मागायचा? विरोधी पक्षांनी उचललं तर मग ते असं सगळे काय म्हणणार? आता हे आपल्या महाराष्ट्रापुरतं सांगायचं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणत आहे, ते तुमचे शिवसेनेचे उद्योग मंत्री उदय सामंत हे काय म्हणत आहे, ते सदाभाऊ खोत ज्यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे जे नाराज आहेत, ते त्यांनी तर देशद्रोही ठरवून टाकलेले, हे दहशतवादी आहेत सगळे आंदोलक, असं म्हणून म्हटलेलं आहे त्यांनी. विरोधक आता राजकारण करायला लागलेले आहेत. काल जो काही लाठीमार झाला, जे काही झालं ते वाईट झालं, पण त्याच्यामध्ये काय का ते घडलं? कारण विरोधी पक्षाने लोक घुसवले होते. अभिजित तितके याने तर पहिल्यांदाच सांगितलं होतं की विरोधी पक्षांनी या आंदोलनात यावं, मात्र आपले पक्षाचे झेंडे बाजूला करून यावं. ते केलं होतं ना, आजही ते केलेलं आहे. मग आता ही सगळी परिस्थिती आहे. मग आता एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी. मग इंडिया आघाडीमध्ये पण बेबनाव आहे. आपचे खासदार काय म्हणाले संजय सिंह, की राहुल गांधी आता राजकारण करायला लागलेले आहेत, श्रेय घ्यायला लागलेले आहेत, महत्व कमी करायला लागलेले आहेत. हे होणारच, हे राजकारण आहे. म्हणजे मळ्यावरचं लोणी खात बसायचं, हे राजकारणाचा मूळ स्वभाव आहेच आहे. पण जर पॉलिटिकल विल असेल तर हे जे मुख्य जे प्रश्न आहेत, हे प्रश्न सुटणार नाहीयेत. आणि तो दबाव भारतीय जनता पार्टीसह इतर पक्षांवर सुद्धा आला पाहिजेत, अशा पद्धतीने हे मुलं बोलत आलेले आहेत. आत्ताही ते तेच बोलत आहेत. त्यांना भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, शिवसेना, तुमचं समाजवादी पार्टी, आप याची त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. त्यांना त्यांचं आयुष्य पडलेलं आहे. त्यांना किती गळे कापूस स्पर्धेला तोंड द्यावं लागतंय. खाजगी विद्यापीठांनी काय प्रकारचे अहवाल दिलेले आहेत? अजित प्रेमजी युनिव्हर्सिटीनी काय दिलेलं आहे की पदवीधरांची बेकारी किती आहे? 40% वर. मग सरकार काय करत आहे? आणि मग एकूण जी काही अवस्था आहे, जे डेमोक्रॅटिक डिव्हिडंडच्या नुसत्या गप्पा मारायच्या आणि हे ते पकोडे तळा म्हणायचं, अमुक करा म्हणायचं, हे करा म्हणायचं, ते करा म्हणायचं, आणि मोठमोठे राष्ट्रगान गा, राष्ट्रप्रथम म्हणायचं. अहो राष्ट्रप्रथम काय आहे अंतःकरणामध्ये, हे काल त्या गर्दीने दाखवून दिलेलं आहे. कशा पद्धतीने ते बोलत होते. जे तुम्हाला व्हिडिओ, जे मीम किंवा रील जे दिसत आहेत, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. आपल्या जखमा क्रिएटिव्ह पद्धतीने मांडत असताना राष्ट्रगीतं जोडलेले आहेत. आणि तुम्ही काय ठरवताय त्यांना? जे खरंच दहशतवादी, अतिरेकी, ज्यांना बाहेरून पैसा येतात, त्यांच्यावर करा तुम्ही कारवाई. तुम्हाला कुणी रोखलेलं आहे? पण सगळ्यांना एक जात तुम्ही जे असं म्हणताय, ते कोण? अतुल भातखळकर नावाचे एक एकदम सभ्य आणि सज्जन असे आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे मुंबईमधले. ते काय नाही, ते काय काय केलंय त्यांनी, की लोकशाही विरोधी जे आहेत त्यांचे पुठ्ठे, काय भाषा आहे, त्यांचे पुठ्ठे सुजवले पोलिसांनी, असं म्हणत आहे. हे ही जे आहे ना, जखमेवर मीठ चोळलं जात आहे. अहंकार, आमचं कोण वाकडं करणार आहे? आम्ही 5,000 वाटू, 50,000चं पर वोट वाटू, निवडून येऊ, खासदार फोडू, 50 कोटी देऊ, 100 कोटी देऊ, तुला तुरुंगात टाकतो, ईडी टाकतो, सीबीआय काढतो, आयटीची धाड टाकतो. चल ये आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये, आमचं कोण वाकडं करणार आहे? ही जी मस्ती आहे, मस्ती, ह्या मस्ती आपण कुठे दाखवली पाहिजे? अहो तुमचेच पोरं आहेत. म्हणजे आता तुम्ही हिंदू मुस्लिम करता ना,
मग त्याच्यामध्ये किती हिंदू आहेत? या 22 लाख ज्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं तुमच्या नाकर्तेपणामुळे. त्या धर्मेंद्र प्रधान, लाज वाटत नाही अजून, लाज. अजूनही तो गुरमीत बोलतोय. असा शिक्षण मंत्री लाभलेला आहे, गुरमी जायला तयार नाहीये. नैतिकता म्हणून राजीनामा द्यायला पाहिजे, ते नाहीये. तेवढी उदारता नाहीये. अहंकार आडवा येतोय. ज्या वेळेला संसदेच्या आवारापर्यंत भीती निर्माण होईल अशा पद्धतीने सगळा खऱ्या अर्थाने जन आक्रोश, तुमचा ते हिंदू जन आक्रोश त्या पद्धतीचा नाही, राजकारण विरहित जन आक्रोश, पब्लिक आउट क्राय तुमच्या इथं टिंब खाली ज्या वेळेला फुटायला लागला, त्यावेळेला तुम्ही पोपटासारखे बोलायला लागलाय. चला मंत्री, चला ये मंत्री को भेजो, वो मंत्री को भेजो, आत्ता बोलायला लागलेला आहे. हे जर आधी केलं असतं तर एवढं वाढलं नसतं. मग आता सगळं सगळं निघणार आहे. आता 10 वर्षातलं 2014 पासूनच सगळं निघणार आहे. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, फलानन येऊन तेऊन. तुम्ही काहीच केलं नाही का 10 वर्षामध्ये, 12 वर्षामध्ये? भरपूर काही केलं आणि चांगलं सुद्धा केलेलं आहे. सगळंच वाईट केलं असं नाहीये. पण ते करत असताना जेवढं काही केलं त्यांनी, तर काय ती नुसती वरवरची मलमपट्टी झालेली, हा भाग वेगळा, पण जे केलेलं आहे हे मान्य करावंच लागणार आहे. तुम्ही विकसित भारत म्हणताय, तो विकसित भारत 2047 करताना नियोजन चांगलं करताय. विकसित महाराष्ट्र 2047 नियोजन चांगलं करताय, कागदावर अतिशय छान आहे. प्रत्यक्ष त्याची सुरुवात करत असताना शिक्षणाचं काय, बेरोजगारीचं काय, काय करायचंय, मोठ्या प्रमाणात जे काही स्थलांतर होत आहे त्याच्या संबंधी तुम्ही काय करताय, याचे कुणी उत्तर द्यायचे? तुमच्या त्या अहंकार आणि हिंदू मुस्लिम आणि यायचंय एक पक्षीय राजवट आणायची सगळीकडं. त्याच्या विरुद्ध हा राग निर्माण झालेला आहे, तो रस्त्यावर आता आलेला आहे. त्याच्यामुळे ते फेडावं लागणार आहे. आणि नाही फेडलं तर आता एक 12 वर्षाची मुलगी आहे, 12 वर्षाचा मुलगा आहे, त्याची आई आहे, त्याचा वडील आहे, तो आता जाब विचारणार आहे. आणि मग तो समूहरूपी राग जो आहे, तो राग जर दिसलेला आहे, आता तरी शहाणं होण्याची बुद्धी व्हावी एवढीच अपेक्षा आहे. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.